नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत डेटा स्ट्रक्चरमधील टाइप्स ऑफ डेटा स्ट्रक्चर हा पार्ट. डिअर लर्नर्स, आय एम गोइंग टू टीच यू टाइप्स ऑफ डेटा स्ट्रक्चर इन दिस व्हिडिओ लेक्चर. हा व्हिडिओ मी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी जे MSBTमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करत आहेत त्यांच्यासाठी बनवला आहे. सो आय यूज Marathi as well as English for better understanding. So let's start. Types of data structure. There are 4 different categories: logical and physical data structure, primitive and non-primitive data structure, linear and non-linear data structure, static and dynamic data structure. तर डेटा स्ट्रक्चरचे मुख्यत्वे 4 टाइप्स आहेत. त्या 4 टाइप्समध्ये अगेन 2 टाइप्समध्ये आपण डेटा स्ट्रक्चरला डिवाइड करतो. तर पहिला टाइप आहे लॉजिकल आणि फिजिकल डेटा स्ट्रक्चर, सेकंड टाइप प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर, थर्ड टाइप लिनियर आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि फोर्थ टाइप आहे स्टॅटिक अँड डायनॅमिक डेटा स्ट्रक्चर. तर विद्यार्थ्यांनो, हा जो तिसरा टाइप आहे लिनियर अँड नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर, हा आपल्या सिलेबसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तो शिकवताना नीट लक्ष द्या. तर अशा प्रकारे डेटा स्ट्रक्चरचे टोटल 8 टाइप्स आहेत. देर आर टोटल 8 टाइप्स ऑफ डेटा स्ट्रक्चर. सो नेक्स्ट, हियर इन दिस प्रेझेंटेशन there are 2 types, logical data structure and physical data structures are mentioned. तर पहिला जो टाइप आहे लॉजिकल डेटा स्ट्रक्चर, आपण ADT म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप शिकलो आहोत. याबद्दल मी जी व्हिडिओ एक बनवणार आहे त्यामध्ये मी ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप एक्सप्लेन करून सांगेल. तर जो ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाइपचा पार्ट जो आहे तो म्हणजे लॉजिकल डेटा स्ट्रक्चर. It specifies the logical properties of data types. It is just a mathematical or abstract concept. म्हणजे काय, सपोज एक सॉफ्टवेअर कंपनी आहे आणि त्यांना एखादं सॉफ्टवेअर बनवायचं आहे क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार. म्हणजेच क्लायंटने त्यांना शॉपसाठी सॉफ्टवेअर बनवायला सांगितले, तर कंपनी त्यांना फक्त सॉफ्टवेअर कसं दिसतंय, सॉफ्टवेअरमध्ये कोणते ऑपरेशन परफॉर्म होणार आहेत याबद्दल माहिती देईल. कंपनी त्यांना कोणते प्रोग्राम वापरतायत, त्याच्यासाठी काय लॉजिक आहे हे ते कस्टमरला सांगणार नाहीत. म्हणजेच एक ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे त्यांनी डिटेल्स हाईड केलेले आहेत सॉफ्टवेअरचे, फक्त ते त्यांना आउटपुट म्हणजेच सॉफ्टवेअर काय काम करतंय, कोणते ऑपरेशन परफॉर्म करतायत याचीच माहिती दिली जाते. तर त्या डेटा स्ट्रक्चरला लॉजिकल डेटा स्ट्रक्चर म्हणतात. लॉजिकल डेटा स्ट्रक्चर मीन्स व्हॉट? इट हाइड्स दी डिटेल्स. लॉजिकल अँड इम्प्लिमेंटेशन डिटेल्स यामध्ये हाईड केलेले असतात. सेकंड टाइप इज फिजिकल डेटा स्ट्रक्चर. म्हणजेच प्रोग्राम केल्यानंतर मी ज्यावेळी प्रोग्राम रन करतो त्यावेळी माझ्या व्हेरिएबल्सना मेमरी स्पेस ॲलोकेट केले जाते. त्यावेळी तो डेटा स्ट्रक्चर आपण फिजिकल डेटा स्ट्रक्चर म्हणू शकतो. तर फिजिकल डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय? When abstract data type is implemented, it is called as physical data structure. All logical relationship and operations are maintained. म्हणजे सपोज मला ऑड आणि इवन नंबरसाठी प्रोग्राम करायचा आहे, म्हणजे मी टाईप केलेला नंबर ऑड आहे की इवन आहे हे चेक करायचे आहे. म्हणजे युजरकडून मला इनपुट घ्यावं लागणार आणि ते इनपुट मला नम या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करावं लागणार आणि त्यावर मग ऑपरेशन परफॉर्म करणार. म्हणजेच माझा नंबर हा कम्प्युटरच्या मेमरीमध्ये स्टोअर्ड होतो. दॅट इज नथिंग बट फिजिकल डेटा स्ट्रक्चर. ओके, सिम्पल वे, सपोज मला ऑड अँड इवन नंबरचा प्रोग्राम करायचा आहे. मी कस्टमरला फक्त सांगणार की तुम्ही जर एखादा नंबर कम्प्युटर स्क्रीनवर टाईप केला, म्हणजेच सपोज मी जर कम्प्युटर स्क्रीनवर लॉजिकल आणि फिजिकल डेटा स्ट्रक्चरमधला डिफरन्स लक्षात घ्या. लॉजिकल अँड फिजिकल डेटा स्ट्रक्चरमध्ये डिफरन्स आहे की मला इवन आणि ऑड नंबरचा प्रोग्राम करायचा आहे. त्यामध्ये
मी कस्टमरला सांगणार, जर माझा लॉजिकल डेटा स्ट्रक्चर म्हणजे मी त्याला प्रोग्राम डिटेल्स सांगणार नाही आहे, त्याला सांगणार की आमच्या या सॉफ्टवेअर थ्रू तुम्ही कोणताही कीबोर्डवरून नंबर प्रेस केला तर तुम्हाला तो ऑड आहे की इवन आहे हे कळतो. पण ॲक्च्युअल जर मी प्रोग्राम रन केला तर माझा तो डेटा स्ट्रक्चर कसा बनतो, फिजिकल, म्हणजे टाईप केलेला नंबर कम्प्युटरच्या मेमरीमध्ये स्टोर्ड होतो. दॅट इज द डिफरन्स बिटवीन लॉजिकल अँड फिजिकल डेटा स्ट्रक्चर. So next one is primitive data structure. In C programming, we already use int, float, char, double, long, these different primitive data types in our program. Means what? This data type is already available for user. User can use any data type according to its needs. म्हणजे काय, आपल्या सी कंपायलरमध्ये इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल, लॉंग असे वेगवेगळे डेटा टाईप्स ऑलरेडी अवेलेबल असतात. ते आपण आपल्या प्रोग्राममध्ये ॲज इट इज यूज करतो. म्हणजेच प्रोग्रॅमरला ऑलरेडी अवेलेबल जो डेटा आहे त्याला आपण प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर असे म्हणू शकतो. प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर्स आर दोज विच आर ऑलरेडी इम्प्लिमेंटेड अँड बिल्ट इन टू लँग्वेज. म्हणजेच काय, तर सी लँग्वेजमध्येच ते आपल्याला कंपायलरमध्ये ऑलरेडी अवेलेबल असतात. बिल्ट इन म्हणजे ऑलरेडी अवेलेबल असणे. डेटा ऑब्जेक्ट कन्सिस्ट ऑफ सिंगल युनिट ऑफ इन्फॉर्मेशन अँड डू नॉट कंटेन एनी सब पार्ट. म्हणजे इंट नंबरमध्ये मी नंबर व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, फ्लोटमध्ये पॉईंट व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, कॅर व्हॅल्यूमध्ये कॅरेक्टर डेटा स्टोअर करू शकतो. इंटरनल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा ऑब्जेक्ट इज फिक्स फॉर स्पेसिफिक मशीन अँड मे व्हॅरी फ्रॉम वन टू अनदर. म्हणजेच काय, साईज मॅटर्स. म्हणजेच इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर यांची टर्बोसीमध्ये वेगळी साईज असू शकते, तीच साईज डेव्हसी किंवा GCC कंपायलरमध्ये त्यांची साईज वेगळी असू शकते, बट त्यांचं ऑपरेशन यूज सेमच आहे. फोर्थ टाईप इज नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर्स आर ॲरे अँड स्ट्रक्चर. आपण सी प्रोग्राममध्ये ॲरे आणि स्ट्रक्चरचा यूज केलेला आहे. ॲरे म्हणजे काय, तर ॲरेमध्ये मी सिमिलर डेटा इलेमेंट ॲड करू शकतो, तर स्ट्रक्चरमध्ये डिफरंट डेटा इलेमेंट ॲड करू शकतो. इट इज डिराइव्ह फ्रॉम प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. दे हॅव लॉट्स ऑफ युनिट्स ऑफ इन्फॉर्मेशन. इट कंटेन्स ग्रुप ऑफ सिमिलर ऑर डिफरंट डेटा इलेमेंट्स. मीन्स वॉट, ॲरे आणि स्ट्रक्चर आपण प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरचा यूज करून क्रिएट करू शकतो. म्हणजेच मला ॲरे क्रिएट करायचा असेल तर मला अगोदर इंट असं लिहावं लागेल प्रोग्राममध्ये, इंट देन ॲरे नेम ए आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याची साईज मेन्शन करावी लागेल. म्हणजेच ॲरे आणि स्ट्रक्चर नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर तयार करण्यासाठी आपल्याला प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरचा यूज करावा लागतो. आणि हे नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर कसे आहेत, तर युजरला जसे हवेत तसे तो तयार करू शकतो. म्हणजे युजरला ॲरे 10 साईजचा हवा आहे तर तो 10 एलिमेंटसाठी ॲरे क्रिएट करू शकतो. युजरला स्ट्रक्चर बँक अकाउंटसाठी पाहिजे, मग तो त्यामध्ये बँक अकाउंट नंबर घेईल, होल्डर नेम घेईल, IFSC कोड घेईल, अकाउंट बॅलन्स घेईल, असे वेगवेगळे टाईपचा डेटा तो त्या स्ट्रक्चरमध्ये एका स्ट्रक्चरमध्ये घेऊ शकतो. किंवा ॲरे त्याला काय करायचं आहे, 10 अकाउंट नंबर स्टोअर करायचे, तर तो बँक अकाउंट ॲरे तयार करेल आणि त्यामध्ये तो ते होल्ड करू शकेल 10 एलिमेंट्स. सो नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर्स आर क्रिएटेड बाय प्रोग्रामर और यूजर. मीन्स यूजर कॅन क्रिएट हिज ओन ॲरे और स्ट्रक्चर अकॉर्डिंग टू हिज नीड. ओके, देन नेक्स्ट लिनियर डेटा स्ट्रक्चर. ओके, हे एक्झामच्या दृष्टीने पण इम्पॉर्टंट आहे. लिनियर डेटा स्ट्रक्चर ची डेफिनेशन बघूया आपण. एलिमेंट्स ऑफ लिनियर डेटा स्ट्रक्चर आर अरेंज इन लाईन. दे फॉर्म ए सिक्वेन्स ऑर ए लिस्ट. म्हणजे काय, तर लिनियर डेटा स्ट्रक्चरमध्ये 1 by 1 एलिमेंट ॲड केलेले असतात. म्हणजे एका एलिमेंट नंतर दुसरा एलिमेंट असतो. There is an ordering among them such as first element, second element and so on. म्हणजेच काय, पहिल्या एलिमेंट नंतर दुसरा एलिमेंट स्टोअर असेल, दुसऱ्या एलिमेंट नंतर तिसरा एलिमेंट, अशा प्रकारे. म्हणजे आपण तिकिटासाठी जशी लाईन लावतो एका माणसानंतर दुसरा माणूस, त्या प्रमाणात लिनियर डेटा स्ट्रक्चरचा डेटा हा स्टोअर केलेला असतो. देअर मॅपिंग इज वन डायमेन्शनल. म्हणजे काय, तर
प्रत्येक इलेमेंट हा दुसऱ्या इलेमेंटशी असोसिएटेड आहे, म्हणजे फर्स्ट इलेमेंट नंतर नेहमी सेकंड इलेमेंट असेल, सेकंड इलेमेंट नंतर नेहमी नेक्स्ट थर्ड इलेमेंट असेल. The elements have one-to-one relationship with other elements. तेच मी आत्ता सांगितलं. And examples of linear data structure: array, linked list, queue, stack. ओके, मी इथे 2 एक्झाम्पल दिलेत, बट देर आर लॉट्स ऑफ एक्झाम्पल हिअर इन आवर सिलेबस. array, linked list, stack and queue are some examples of linear data structure. So here I mention array is a one type of linear data structure. Array is a collection of similar data elements in sequential memory location and it is referred by common name. Here integer a of 5, याचा काय अर्थ आहे की मी a नावाचा ॲरे क्रिएट केला आहे, त्याची साईज 5 आहे आणि त्यामध्ये मी इंटिजर डेटा स्टोअर करू शकतो. म्हणजेच काय, इथे मी 10, 20, 30, 40 आणि 50 हे 5 इलेमेंट ॲरेमध्ये ॲड केलेले आहेत आणि त्याला पॉईंट कोण करतोय तर ए नावाचा पॉइंटर. म्हणजे ए ऑफ 0ला 10 स्टोर्ड आहे, ए ऑफ 1ला 20 स्टोर्ड आहे, अशा प्रकारे. म्हणजेच ॲरेमध्ये हे इलेमेंट कसे आहेत, 1 by 1 स्टोर्ड आहेत. पहिल्या एलिमेंट नंतर दुसरा एलिमेंट स्टोर्ड आहे, दुसऱ्या एलिमेंट नंतर तिसरा एलिमेंट स्टोर्ड आहे, तिसऱ्या एलिमेंट नंतर चौथा एलिमेंट स्टोर्ड आहे, अशा प्रकारे. म्हणजेच ॲरे इज ए एक्झाम्पल ऑफ लिनियर डेटा स्ट्रक्चर. नेक्स्ट एक्झाम्पल इज लिंक लिस्ट. In our 4th unit, we can study in detail about linked list. Here, there is a one example of singly linked list. म्हणजे linked listच्या एका टाईप आहे singly linked list. त्याचा आपण इथे एक्झाम्पल घेतलेला आहे. इथे मेमरीमध्ये बघा, हे जे रेक्टँगल दिसत आहेत, हा एक रेक्टँगल, हा एक रेक्टँगल, हा एक आणि हा एक. There are 4 nodes. या रेक्टँगलला काय म्हणतात, नोड्स. प्रत्येक रेक्टँगलमध्ये बघा, इथे त्याचे 2 पार्ट झालेले दिसत आहेत. एक ब्लॅक कलरमध्ये व्हॅल्यू दाखवले आणि एक ग्रीन कलरमध्ये व्हॅल्यू दाखवले आणि इथून इकडे पॉईंट केलेला दाखवतोय. याचा अर्थ काय, तर हा जो ब्लॅक कलरमध्ये डेटा आहे ती ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे आणि ह्या ग्रीन कलरमध्ये जो डेटा आहे ती त्या पुढच्या नोडचा ॲड्रेस आहे. या नोडचा ॲड्रेस किती आहे, 4900. तो याच्या नेक्स्ट पार्टमध्ये ॲड झालेला आहे. म्हणजे प्रत्येक नोडला 2 पार्ट असतात, डेटा आणि नेक्स्ट. नेक्स्टमध्ये काय असतो, नेक्स्ट नोडचा ॲड्रेस आणि डेटा पार्टमध्ये काय असतो, त्या नोडचा व्हॅल्यू. ओके, इथे हेड नोड जी आहे 4800 ते काय सांगतोय की त्याच्यामध्ये पहिल्या नोडचा ॲड्रेस कायम स्टोर्ड असतो. म्हणजे तिथून आपली लिंक लिस्ट सुरू होते. पहिल्या नोडमध्ये डेटा आहे 10 आणि नेक्स्ट पार्टमध्ये काय व्हॅल्यू 4900. म्हणजे कम्प्युटरला समजणार की पुढचा डेटा कोणत्या मेमरी लोकेशनवर स्टोर्ड आहे. मग तो 4900 लोकेशनवर जाईल आणि तिथे त्याला डेटा मिळेल 15. 15 ॲक्सेस केल्यानंतर त्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये काय स्टोर्ड आहे, 5000. सो कम्प्युटर गोज टू द मेमरी लोकेशन हुज ॲड्रेस इज 5000 अँड इट ॲक्सेस द ॲक्च्युअल डेटा दॅट इज 5. नाव इट चेक्स व्हॉट इज द नेक्स्ट नोड ॲड्रेस 3000. त्याला तो नेक्स्ट पार्टमध्ये मिळाला अँड इट गोज टू द नेक्स्ट ॲड्रेस 3000 and it takes 20 as a value and null specifies there is an end of our linked list. तर इथे null जे मेन्शन केलंय त्याचा अर्थ आहे ही शेवटची नोड आहे, लास्ट नोड आहे, म्हणून त्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये null असं स्टोअर केलंय. इथे पण आपल्याला दिसतंय की डेटा हा 1 by 1 स्टोर्ड आहे, प्रत्येक नोड नंतर दुसरी नोड आहे. सो इट इज अगेन वन टाइप ऑफ लिनियर डेटा स्ट्रक्चर. So next example, next data structure type is non-linear data structure. Data is not stored in linear manner. Elements have one-to-many relationship between them. Elements do not form a specific sequence. Elements are stored in hierarchical manner. जसे की आपण लिनियर डेटा स्ट्रक्चरमध्ये बघितलं की एका एलिमेंट नंतर नेक्स्ट एलिमेंट स्टोर्ड आहे, पण नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर तसा डेटा स्टोर करत नाही. त्याचे एक्झाम्पल आहे ट्री आणि ग्राफ. ते आपल्याला 5व्या युनिटमध्ये शिकायचे आहेत डिटेलमध्ये. तर आता नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरमध्ये डेटा हा हायरार्किकल म्हणजेच टॉप टू बॉटम असा स्टोर्ड असतो किंवा कसाही, तो लिनियर फॅशनमध्ये स्टोर्ड नाही आहे. तेच आपण एक्झाम्पल पाहणार आहोत ट्री आणि ग्राफचं. इथे कशी रिलेशनशिप आहे, 1 to many, म्हणजे प्रत्येक एलिमेंट हा दुसऱ्या एक किंवा जास्त एलिमेंटशी रिलेटेड असेल. ओके, तर इथे बघूया आपण पहिलं एक्झाम्पल ट्रीचं.
तर इथे बघा 1 हा एलिमेंट रिलेटेड आहे 2 आणि 3शी, म्हणजेच याला लेफ्ट आणि राईट पार्ट आहे. ओके, अगेन 2ला अगेन लेफ्ट आणि राईट पार्ट आहे, तर 4ला अगेन लेफ्ट आणि राईट पार्ट आहे, इथे संपलेलं आहे. ओके, तर हे ट्री डेटा स्ट्रक्चर आहे. ट्रीज आर यूज टू रिप्रेझेंट डेटा दॅट हॅज सम हायरार्किकल रिलेशनशिप अमॉंग द डेटा एलिमेंट्स. तर आता याचं कम्प्युटिंग एक्झाम्पल काय आहे, तर याचं एक्झाम्पल आहे आपले फाईल डेटा स्ट्रक्चर आहे ना, फाईल एक्सप्लोरर. आपण जिथे बघतो की कोणते कोणते फोल्डर माझ्या कम्प्युटरमध्ये स्टोर्ड आहेत, म्हणजे काय व्हिडिओज. मी हा रूट नोड घेतला, व्हिडिओमध्ये अगेन कोणते सब फोल्डर्स आहेत, पिक्चर्समध्ये कोणते सब फोल्डर्स आहेत, इथे सध्या नाही आहेत, पण आपण अशा प्रकारे ते घेऊ शकतो. म्हणजे त्याच्या खाली अगेन त्यांची हायरार्की येऊ शकते. डाउनलोडमध्ये काय आहे का, तर इथे फाईल्स दिसत आहेत आपल्याला वेगवेगळ्या. ओके, तर ते ट्री डेटा स्ट्रक्चरचा यूज करून आपले फाईल मॅनेजर बनवलेला आहे. देन नेक्स्ट हे एक्झाम्पल आहे ट्री डेटा स्ट्रक्चरचं. मी हे डिटेल ट्री युनिट सुरू झाल्यानंतर सांगेल. तर इथे रूट नोड म्हणजे मेन जो नोड असतो त्याला आपण रूट नोड म्हणतो. प्रत्येक नोडची जी व्हॅल्यू इथे पी आहे, क्यू आहे, ए आहे, एल आहे, त्यांना आपण काय म्हणतो, की. ओके, पी टू क्यू अशी एक लाईन ड्रॉ केलेली आहे, पी टू आर अशी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. इथे बघा प्रत्येक नोडला लाईन ड्रॉ केली, त्याला आपण म्हणतो एज. या पूर्ण हायरार्कीला आपण म्हणतो हाईट. म्हणजे काय, 1 2 3 4 5 याची हाईट किती झाली, 5. तर पॅरेंट नोड कोणती, तर एल इथे पॅरेंट नोड आहे ई एफ जी साठी. म्हणजे ई एफ जी काय झाले, हे चिल्ड्रन और सिबलिंग्स झाले, म्हणजे त्यांचा पॅरेंट सेम आहे. ए आणि बी हे सिबलिंग्स आहेत बिकॉज देर इज अ वन सेम पॅरेंट दॅट इज क्यू. तर इथे ई एफ जी बी एच आय आणि डी हे लीफ नोड आहेत. म्हणजे काय, शेवटचे जे नोड्स असतात त्यांना परत चिल्ड्रन नाहीत, त्यांना आपण लीफ नोड म्हणतो. तर ट्री इज अन एक्झाम्पल ऑफ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. अगेन ग्राफ, आपण 2 सिटी मधला ग्राफ काढू शकतो की त्यामध्ये कोणते रोड्स आहेत. गुगल मॅप्स जर घेतलं, गुगल मॅप्समधून आपण अगेन 2 सिटीमधला डिस्टन्स, तिथे जाण्यासाठी कोणते नंबर ऑफ वेज आहेत, ते सगळं ग्राफ्स डेटा स्ट्रक्चरचा यूज करून केले जातात गुगल मॅप्समध्ये. तर ग्राफ इज ए यूज टू रिप्रेझेंट डेटा दॅट हॅज रिलेशनशिप बिटवीन पेअर ऑफ एलिमेंट्स. म्हणजे ग्राफमध्ये जो डेटा असतो तो अशा पद्धतीने हायरार्किकलमध्ये दाखवला जातो. म्हणजे 1 बाय, इथे बघा ए कडून बी कडे लिंक आहे, त्याला आपण एजेस म्हणतो, आणि ए सी डी बी ई यांना आपण व्हर्टायसेस म्हणतो. आणि इथे हा ग्राफ इथे दाखवलेला आहे. ओके, तर ग्राफचे 2 टाईप आहेत. देर आर 2 टाइप्स, डायरेक्टेड ग्राफ अँड अनडायरेक्टेड ग्राफ. हियर A to B direction is present, so A can send the data to the B but B cannot send the data to A, असं आपण म्हणू शकतो. तर इथे अनडायरेक्टेड ग्राफमध्ये बोथ A can send the data, B can send the data to A, or A can send the data to B, असे ग्राफचे 2 प्रकार आहेत. We can study this all data structure types examples in next or 5th unit. Last type is static and dynamic data structure. Static data structure states that size is fixed for static data structure and example is array. And in dynamic data structure, size doesn't matter, means size not fixed for dynamic data structure. And example for dynamic data structure is linked list, queue and stack. Okay, तर यामधला डिफरन्स काय की स्टॅटिक डेटा स्ट्रक्चर, मला ॲरे क्रिएट करण्यासाठी काय करावं लागतं की पहिल्यांदा ॲरेची साईज द्यावी लागते. म्हणजेच काय, प्रोग्राम करताना मला इंट ए, जसं की मी इथे आत्ता ॲरेच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं की मला हा कोड अगोदर करावा लागतो. याचं मिनिंग काय की माझ्या ॲरेमध्ये फक्त 5 एलिमेंट स्टोअर होतील. म्हणजे त्यामध्ये 2 एलिमेंट स्टोअर होऊ शकतात, 3 एलिमेंट होऊ शकतात, 5 एलिमेंट स्टोअर होऊ शकतात, पण 6वा एलिमेंट त्यामध्ये मी स्टोअर करू शकणार नाहीये. म्हणजेच प्रोग्राम रन करण्या अगोदर आपल्याला त्याची मेमरी जी आहे, जी आपल्याला साईज द्यायची आहे, ती अगोदर आपल्याला मेन्शन करावी लागते, डिक्लेअर करावी लागते. म्हणून त्याला आपण स्टॅटिक डेटा स्ट्रक्चर म्हणतो. म्हणजे प्रोग्राम कंपाईल झाल्यानंतर
टर्बो सी असेल तुमचा किंवा कंपायलर असेल तो त्याच्यासाठी मेमरी ॲलोकेट करतो. तर त्याच्याच उलट लिंक लिस्ट किंवा आणि स्टॅकमध्ये आपल्याला साईज अगोदर मेन्शन करण्याची गरज नाही आहे प्रोग्रॅममध्ये. आपण सपोज लिंक लिस्टमध्ये तीन नोड ॲड करू शकतो, 4 एलिमेंट ॲड करू शकतो, 5 एलिमेंट ॲड करू शकतो. क्यू स्टॅकमध्ये सुद्धा तशी त्यांची साईज वाढत जाईल. म्हणजे लिंक लिस्ट क्यू स्टॅकमध्ये मी 5 एलिमेंट ॲड केले तर त्यांची साईज झाली 5. लिंक लिस्ट क्यू स्टॅकमध्ये मी 10 एलिमेंट ॲड केले, त्यांची साईज झाली 10. लिंक लिस्टमधून मी 5-6 एलिमेंट रिमूव्ह केले, तर सपोज 10 एलिमेंट असतील अगोदर स्टोअर, त्यातले 6 एलिमेंट रिमूव्ह केले तर माझ्या लिंक लिस्टची साईज झाली 4. म्हणजे अकॉर्डिंग टू removing and adding of data into dynamic data structure, it increases or shrinks its size. ओके, तर यामध्ये आपण डेटा स्ट्रक्चरचे टाइप्स पाहिले कोणते कोणते, एकदा रिवाइज करूया. देर आर टोटल 8 टाइप्स: लॉजिकल अँड फिजिकल, प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह, लिनियर अँड नॉन लिनियर, स्टॅटिक अँड डायनॅमिक. तर लक्षात ठेवायला अगदी सोपे आहेत. तुम्ही हा व्हिडिओ अगेन अँड अगेन बघून तुम्ही तो डेटा स्ट्रक्चरचे टाइप्स लक्षात ठेवू शकता. आपण अशाच व्हिडिओ अजून बनवणार आहोत. तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला व्हिजिट करत जा, त्यामुळे तुम्हाला पुढच्या व्हिडिओज मिळतील. आणि तुमचे जे डिप्लोमाचे किंवा इंजिनिअरिंगचे जरी स्टुडंट असतील त्यांना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा व्हिडिओ समजतील. आणि मराठीतून व्हिडिओ सध्या खूप अवेलेबल नाही आहेत, तर विद्यार्थ्यांना जास्त पटपट सब्जेक्ट समजावा हाच त्यामागचा हेतू आहे. थँक्यू.